आपण मूल्यवर्धन शिकणार आहोत. ओके, सो मूल्यवर्धनामध्ये आपला पुढचा नेक्स्ट जो टॉपिक आहे तो कोणता आहे? माझे ध्येय. माझे ध्येय. आता माझे ध्येय म्हणजे काय? काही ध्येय ही कशी असतात? लवकर पूर्ण करणारी असतात आणि काही जी ध्येय असतात ती उशिराने पूर्ण होतात. आता लवकर पूर्ण होणारी ध्येय कोणती आहेत? सांग दिव्या, जी पटकन पूर्ण होतात. एखादं उदाहरण घे. कोणतं आहे की जे ध्येय तू घेतलेलं आहे आणि ते लवकर पूर्ण होणार आहे? उदाहरणार्थ पोहणे. उदाहरणार्थ काय? पोहणे. आता पोहणे हे तुम्ही ध्येय घेतलं तर ते लवकर पूर्ण होईल का उशिराने पूर्ण होईल? लवकर पूर्ण होईल. कसं पूर्ण होईल? जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल. मग पोहण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? समुद्रात नाही, जिथे थोडंसं पाणी असते. जिथे थोडंसं पाणी असते त्या थोड्याशा पाण्यामध्ये तुम्ही पोहण्याची प्रॅक्टिस करून तुम्ही ते तुमचं ध्येय पूर्ण करणार आहात. आता जे ध्येय लवकर पूर्ण होत नाही असं कोणतं ध्येय आहे? आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, एक उदाहरण दिलेलं आहे की मोठे झाल्यानंतर तुला लेखिका व्हायचं आहे, मग त्याच्यासाठी तुला थांबावं लागेल. तसंच तुमचं एक उदाहरण घ्या. ध्रुवी म्हणे की मॅडम मला शिक्षिका व्हायचं आहे, मग ध्रुवीला थांबावं लागेल. कशासाठी थांबावं लागेल? तिला शिक्षण पूर्ण करावं लागेल, तिला मोठं व्हावं लागेल आणि शिक्षिका होण्यासाठी शिक्षक होण्याचं जे शिक्षण आहे ते तिला घ्यावं लागेल. म्हणजे या मूल्यवर्धनामध्ये, या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे की काही ध्येय लवकर